चंद्रपुर शहर महानगर पालिका के विरोध में रास्ता रोको आंदोलन किया गया। यह आंदोलन किस संदर्भ में था, देखते इस खबर में। राष्ट्रवादी नगर और द्वारका नगरी के नागरिकों को घर खाली करने की नोटिस देने पर सुमित्रा नगर तुकुम में महानगर पालिका के विरोध में रास्ता रोको आंदोलन किया गया। इस दौरान नागरिकों ने जमकर नारेबाजी कर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान यहाँ मौजूद मनपा चंद्रपुर के पूर्व नगर सेवक सुभाष कासन गोट्टूवार ने किस तरह से नागरिकों को पानी की किल्लत का सामना करना पड़ रहा है, यह बताते हुए यहाँ के हालात बयां किए। तो आइए सुनते इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। आज सुमित्रा नगर बस्ती ही गरीब बस्ती आहे। चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कामगार म्हणून बिचारे काम करतात आणि जेव्हा 5 वाजता घरी येतात तेव्हा सायकलला डबे लावून पाणी आणावं लागतं। 3 एप्रिल 2021 ला अमृत पाणी पुरवठ्याचे उद्घाटन केलं, पण 3 वर्षामध्ये घरामध्ये एक बूंद पाणी नाही आलं। काल आमचे अधिकारी आले, उपायुक्त साहेब आले, सर्वांनी त्या सुमित्रा वस्तीमध्ये फिरले। जेव्हा ते फिरले तेव्हा त्यांना विदारक परिस्थिती लक्षात आली की या वस्तीमध्ये अमृत पाणी पोहोचलंच नाही। आम्ही वारंवार विनंती केली, कंत्राटदार पळून गेला। आम्ही नेहमी सांगायचं, ते सांगायचे पाईपचा ट्रक यायचा आहे, काम करून देतो, पाईपलाईन टाकली, कनेक्शन दिले, पण जोडलं नाही। अशा परिस्थितीमध्ये आज आमच्यासोबत कोणताही पर्याय नव्हता। आज हे सुमित्रानगर वस्तीतल्या गरीब महिला आज रस्त्यावर आल्या आणि या आंदोलनाशिवाय आमच्याजवळ कोणताही प्रस्ताव नव्हता। आणि आज या आंदोलनामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी बोरीकर साहेब आले, त्यांनी लेखी उत्तर दिलं की आम्ही 10 दिवसामध्ये पाणी पोहोचवून देऊ। पण आज सकाळी 8 वाजता महानगरपालिकेचे अधिकारी आले, वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचे, त्यांनी पाणी सोडण्याचा प्रयत्न केला। आज 50% पाणी सुमित्रानगरच्या प्रत्येक घरात पोहोचलं आणि हा विशेष म्हणजे पूर्ण अधिकारी आणि येथील कर्मचाऱ्यांनी केलेला घोळ होता। आज हे आंदोलन माझ्या माता भगिनींनी केलं, या वाड्यातल्या नागरिकांनी केलं। नागरिकांच्या आंदोलनामध्ये आम्ही उतरलो आणि जेव्हा हा हाहाकार माजला, आंदोलन केलं, तेव्हा या आंदोलनाला यश मिळालं। हे खरं यश या माझ्या वाड्यातल्या नागरिकांना आहे। पण मी महानगरपालिकेला चेतावणी देतो, यानंतर जनतेची फसवणूक कराल तुम्हाला सोडणार नाही। आता दुर्गापूर रस्ता बंद केला, ताडोबा रस्ता बंद केला, यानंतर महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेला आम्ही लॉक लावू, महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करू, अशी मी आज महानगरपालिकेला चेतावणी देतो। सिटी वीक के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।